खेळ राहिला। हॅलो हॅलो एसटी उद्ध्वस्त केली आहे। फलंदाज होईल बाद। आणखीन एक धक्का जय बजरंग शेलार संघाला। चैताचा सूर्य उगवला नंदर परली डोंगराला। हे दरवर्षाला कारले गावाला तैशीच गर्दी जत्रेला। एकंदरीत आपण धावसंख्या पाहिली तर 4 धावा धावफलकावरती मी मगाशीच उल्लेख केला दशरथ गुरुजी यांचा। त्याचं कारण आहे मित्रांनो, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा, अगदी घाटावरती जा, नाशिकपासून पहा, त्या जिल्ह्यांचा विकास पहा, तिथला शेतकरी पहा, प्रत्येकाच्या दारामध्ये मोठा ट्रॅक्टर उभा आहे। कारण तिथला लोकप्रतिनिधी, मग आमदार असू द्या किंवा खासदार असू द्या किंवा कोणताही महानगरपालिकेचा नगरसेवक असू द्या, तिथून त्यांनी घेतलेले कष्ट जनतेसाठी अतिशय सुंदर आहेत। आणि आपल्याकडे जर पाहिलं तर थोडंसं का होईना परंतु दुर्लक्ष होत आहे। आणि अशासाठी आपल्याला या भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये थोडासा का होईना बदल घडणं गरजेचं आहे। आणि एक शिक्षित माणूस त्या पदावरती असणं गरजेचं आहे। आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे दशरथ गुरुजी। या वेळेला मात्र पाहिलं तर अलॉंग दी कार्पेटने चेंडू लॉंगॉनकडे ढकलला गेलाय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक धाव इथे मात्र जरूर मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते। धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती। खूप चांगली गोलंदाजी मुकुल देखील करतोय। ज्या पद्धतीने आकाशने गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मुकुलच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू शिल्लक आहे। दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे। एकंदरीत चेंडूचा खेळ झालाय 5। शेवटचा बॉल शिल्लक आहे। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज निशाल स्ट्रायकर एंड वरती आहे। या वेळेला मात्र पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक सजवला गेलाय। डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे कलात्मकतेचा वापर करत हा हल्लाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। खूप चांगला स्ट्रोक, केवळ दिशा दाखवली गेली, स्लाइस केले गेले चेंडूला। ताकदीपेक्षा मात्र युक्तीचा वापर अधिक केला गेला। 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वरती। पहिला चौकार या इनिंग्स मधला आलाय। फलंदाज निशालच्या बॅटमधून करणला अटॅक करणं गरजेचं आहे। पॉवर हिटर फलंदाज आहे। आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले। तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज देवेंद्र याला पाचारण केलं गेलंय। देवेंद्रच्या खांद्यावरच्या आता मात्र इथून जबाबदाऱ्या वाढल्यात। कारण तिसरं षटक आणि चौथं षटक हे गोलंदाजासाठी घातक ठरत असतं। कारण फलंदाजांचा इरादा असतो येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, आणि अशा स्थितीमध्ये त्याला बचावात्मक गोलंदाजी करायची असते। अशा स्थितीमध्ये गोलंदाज देवेंद्रवरती विश्वास दाखवलाय कर्णधारानं। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज करण आहे, ज्याने 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धाव आपल्या नावावरती केली आहे। पॉवर हिटर फलंदाज इथून मात्र फटकेबाजीला सुरुवात करेल का? 2 षटकांचा खेळ संपलाय। तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली। चला मॅच सुरू करा। हे षटक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पुंडा संघ, कारण टायमिंग आम्ही या ठिकाणी सेट केलाय। पहिला आज चेंडू रफ्तार पाहायला मिळाला। बाउन्सरचा मारा केला गेला। 1 बाउन्सचा इशारा दिलाय पंचांनी। फर्स्ट वॉर्निंग गोलंदाजासाठी। धावसंख्येचा फळक पाहिला तर स्थिरावलाय 9 अंकावरती। येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आहे ना टीम जय बजरंग शेलार संघाला आगाज करायचा आहे, आवाज उठवायचा आहे। आवाज उठवलाय परंतु फटका फसलाय। हवेमध्ये आहे चेंडू। सूर्यदेव नारायण किरणे याला मात्र कारणीभूत ठरतील। इथून मात्र 2 धावा जरूर मिळतील, कारण ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे आहेत त्या ठिकाणी सूर्याची किरणे नक्कीच प्रतिबिंब पडले असतील डोळ्यावरती। धावसंख्या 2 ने पुढे सरसावते। 11 धावा धावफलकावरती। पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 2 धावा आल्या। धावसंख्येचा फळक 11 वरती आहे। ही खेळपट्टी दोन्ही एंडने मात्र खेळवली जाते। दोन्ही एंडने मात्र ही स्पर्धा खेळवली गेली आहे। यावेळेला फुलटा चेंडू होता, परंतु असं म्हणतात ना की घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरीही होणारच। 3 स्टंप दाखवले गेले गोलंदाजाला, आणि तिथे गोलंदाजाने फर्निचर उद्ध्वस्त केला। स्टँडचा आणखीन एक धक्का जय बजरंग शेलार संघाला। नक्कीच आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकाल फुलटॉस चेंडू होता। फलंदाज अधिक प्रमाणात शफल झाले,
संधी होती, संधी गमावली, एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केला आणि तिथे मात्र धक्का क्रमांक बसतोय. एकंदरीत विकेट्स गमावलाय, 4था विकेट्स. उलटा चेंडू ऑन साइडला वळवलाय, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येईल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 12 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना देवेंद्र देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. ज्या अर्थी त्याच्यावरती विश्वास दाखवला होता कर्णधारानं, तो विश्वासाला सार्थक ठरला. आतापर्यंत 4 चेंडूवरती फक्त 3 धाबा आणि त्याच्यानंतर 1 विकेट देखील प्राप्त केला. चेतन नवीन फलंदाज आला. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला निशाल पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. डॉट चेंडूची समाप्ती 5वा चेंडू देखील इथे मात्र डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय आणि एकंदरीत धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या आहे 12 वरती. 3 षटकांचा खेळ सुरू असताना खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. चेंज ऑफ पेस स्विंग पाहायला मिळाला. पंचांकडे अपील आहे, पंच सहमत नाही आहेत. डॉट चेंडूची समाप्ती, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल एकंदरीत 12 धावा. विकेट्स गमावलेत 4. पहिला विकेट्स आला 0 या अंकावरती, दुसरा विकेट्स आला 3 या अंकावरती, तिसरा विकेट आला 4 या अंकावरती आणि 4था विकेट्स आला 11 या अंकावरती. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. ज्या अर्थी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला जय बजरंग पुंडास संघाने, हा निर्णय मात्र त्यांच्या बाजूने वळताना आतापर्यंत पाहायला मिळाला. 4थ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होईल. तत्पूर्वी आमंत्रित करतोय टॉससाठी पिळंजे स्पोर्ट पिळंजे आणि RCC पहारे. आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं. पिळंजे संघाचा कर्णधार आणि पहारे संघाचा कर्णधार. टॉससाठी त्वरित या. 4थ्या षटकाला सुरुवात होती. 4थ्या षटकासाठी गोलंदाज आणला जातोय. गोलंदाजीसाठी मार्गस्थ करण्यात हर्षद येतोय. स्ट्रायकर एंडवरती चेतन. क्षेत्ररक्षणाची रचना अगदी पाहिली तर सीमारेषेलगत सजवली गेली आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू ते मात्र पाहिला तर वेग पाहायला मिळाला. तेच तरार चेंडू होता. ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी वेगाने करता त्यावेळेला तुमची अचूकता असणं खूप गरजेचं आहे. ती अचूकता टिकवली गेली गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून. पहिला चेंडू होता आणि तो मात्र डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीला ब्रश करतोय आणि तिथे मात्र लेग बाईटचा इशारा. एक सिंगल येईल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 13 धावा धावफलकावरती. लो स्कोरिंगची मॅच आहे. 4थं षटक आणि याला मात्र कारणीभूत आहेत ते मात्र भेदक गोलंदाजी. कुठेतरी धावसंख्या रोखली गेली. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी मिळाली टीम ज्या बजरंग शेलार संघाला. बॅटिंग करत असताना खडतर प्रवासामध्ये जाऊन पोहोचला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. स्लॉग ओव्हरमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतात. एकंदरीत चेंडूचा खेळ झालाय 2. पुढचा बॉल हर्षद राईट मोर विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने, मात्र चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा. ज्या फटक्याची गरज होती खऱ्या अर्थानं जय बजरंग शेलार संघाला, तो फटका आला बॅटर निशालच्या बॅटमधून. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 19 या अंकावरती. चेंडूचा खेळ झालाय 3. अशा पद्धतीचे आणखीन 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल असेल जय बजरंग शेलार संघासाठी. चेंडूचा सामना झाला आतापर्यंत 3. 4थ्या क्रमांकाचा चेंडू. गोलंदाज सज्ज झाला हर्षद. आता इथून मात्र फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. यावेळेला खूप चांगला चेंडू हाताळला गेला. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर अधिक गती प्राप्त झाली. अचूकता ठेवली गेली आहे. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावली गेली. 19 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निशाल एकमेव फलंदाज आहे की ज्याने चांगली फलंदाजी केली. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला.
पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वार झाला. पहिली धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज होईल निशाल बाद. धावची स्वरूपामध्ये 5वा गडी बाद. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला 5 विकेट्स गमावल्यात जय बजरंग शेलार संघाने आणि तिथून मात्र पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 20 या अंकावरती. 20 धावा आहेत, 5 गडी बाद आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. पिळंजे स्पोर्ट पिळंजे आणि त्यांच्या विपक्षामध्ये RCC पहारे या 2 संघादरम्यान. RCC पहारे संघाचा पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ राहिला होता. अर्थातच विचार केला तर त्याने पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं साईराज स्पोर्ट कोशिंबे संघाला. तब्बल 59 धावांचं टार्गेट त्यांनी चेस केलं होतं. सागर बोंबे, आपण कुठे असाल तर आयोजन कमिटीशी संपर्क साधा. बोंबे पाडा संघाचा सागर बोंबे. यावेळेला षटक समाप्त तर विकेटचं पतन. यस, मॅच पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. धावसंख्या 20 वरती 21 धावांचं आव्हान असेल विजयाकरिता अर्थातच टीम जय बजरंग पुंडा संघासमोर. तर जाऊया टॉसकडे, जिथून दुसऱ्या डावातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. पिळंजे स्पोर्ट पिळंजे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ असेल RCC पहारे. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता या गावचं युवा नेतृत्व, तरुण तडफदार व्यक्तिमत्व, गावचे द्वितीय नागरिक अर्थात उपसरपंच आदरणीय गणेशदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस होईल, ज्यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय आणि खूप सारी मेहनत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला घेतली गेली आहे. गणेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. नाण्याच्या एक बाजूने दुगाड चषक आणि दुसऱ्या बाजूने BS स्पोर्ट्स. दुगाड चषक इज अ कॉल आलाय BS स्पोर्ट्स. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कौल लागलाय RCC पहारे संघाकडून. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात. पहिल्या मॅचमध्ये तुमचा खेळ अगदी दमदार राहिला होता. विचार केला तर निश्चितपणाने तुम्ही साईराज कोशिंबे संघाला पराभूत केलं. तिथे बॅटिंग तुमची खूप चांगली राहिली, गोलंदाजी सुरुवातीला खूप चांगली झाली, त्यानंतर झालेल्या या चुका सुधारवताना आम्हाला पाहायला मिळतील का? नक्कीच मिळतील. या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हे आउटफील्ड खेळपट्टी तुम्हाला कशी वाटते? खूपच चांगलं ग्राउंड आहे, खेळायला पण मजा येते. रितेश, टॉस तू गमावला, टॉस जिंकला असं काय स्वीकारलं असतंस? फिल्डिंगच घेणार होतो, आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना मैदान खूप चांगलं आहे, आउटफील्ड चांगले आहे, 360 डिग्रीचं मैदान आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस करसेल? 50+ जाण्याचा मानस करेल. स्पर्धा चांगली आहे, मानायची आहे, सन्मानाची आहे. टीमकडून काय अपेक्षा करशील? 100% पदक प्रेरणा द्यावी हीच विनंती. गणेशदादा पाटील आणि त्यांच्या सवंगड्यांनी केलेली ही स्पर्धा आणि त्यांनी केलेलं हे नियोजन तुम्हाला कसं वाटतं? खूपच सुंदर नियोजन केले ते. नक्कीच बेस्ट ऑफ लक. तुम्हाला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विजयासाठी लक्ष ठेवले गेले. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. खऱ्या अर्थानं अवघी माफक धावसंख्या आहे. RCC पहारे संघाचा कर्णधार आयोजन कमिटीची आपण संपर्क साधा. त्वरित आयोजकांची सूचना आहे. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. देवेंद्र आणि मयूर
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. धावसंख्येचा टार्गेट आहे 21. फक्त 21 धावा काढायच्या आहेत. परंतु लो स्कोरिंगच्या मॅचसाठी आपण पाहिलं ना तर संघर्ष करावा लागत असतो. काल देखील आपण अशा पद्धतीचे 2 सामने पाहिलेत. त्या पद्धतीचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल का? 24 चेंडू 21 धावा. चेंडू अधिक आहेत, धावा कमी आहेत. काय घडेल काय बिघडेल? पहिल्या क्रमांकाचं षटक अक्षय आला. पहिला चेंडू मार्गस्थ केला जाईल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज देवेंद्र, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज मयूरला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून मात्र खेळून काढलाय मिड ऑफ क्षेत्राकडे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती येतोय दमदार चौकार. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. चौकारानं सुरुवात झाली आहे. विजयाकरिता आव्हान समोर ठेवलं गेलंय. 21 धावांचं आव्हान समोर ठेवत आहेत. ओहो हो, यावेळेस आपण पाहत आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून परफेक्टली गॅप हेरलाय. चेंडू वन्स अगेन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतो इथे मध्ये चौकार. 4. यस डंक्या. सलग 2 चेंडू 2 चौकार. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळतं, वधारताना पाहायला मिळतं. चांगली सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय. नेक्स्ट बॉल स्विच हिट. सलग 3 चेंडू आणि पाहायला मिळतं तिथे मात्र दुग्गाड चषक 2024 मधले सलग 3 चेंडू 3 चौकार. 4. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात तब्बल अर्थातच 21 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फक्त दिशा देतील, गॅप येतील. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल पुनश्च एकदा क्षेत्ररक्षक पोहोचेल. फायनली आता कुठेतरी सिंगल पाहायला मिळते. सिंगल सुरुवात किंवा पळून पूर्ण केलेली 1 धाव. अन्यथा तिन्हीच्या तिन्ही चेंडूवर चौकार पाहायला मिळाले, ज्यामध्ये 12 धावा होत्या. आणि आता मात्र एक सिंगल नाही, इथे मात्र 1 आणि 1 धावे. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. हो हो हो, चांगला स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. इथे मात्र षटकारचा. ओहो हो, स्ट्रोक पुनश्च एकदा चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र विजयाचा चौकार. 4 आणि सामना विन होतोय. इथे मात्र टीम अर्थातच पुंडा संघ जय वैजंग शेलार संघ कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे 2 सेकंद.